लाडकी बहीण योजनेचा आमचा हप्ता सर्व अटी आणि निकषांमध्ये पात्र असून देखील आम्हाला पैसे का आले नाहीत असा प्रश्न राज्यातील लाखो महिलांचा आहे। खरं पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आधीच खूप जास्त लांबले होते। त्यानंतर GR आला आणि GR आल्यानंतर प्रत्यक्षात वितरणाची प्रक्रिया देखील त्या ठिकाणी सुरू झाली। मग आमच्या खात्यावरती या लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाहीत आणि आमचे पैसे आता बंद झाले का? आम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे आमचे पैसे परत येतील असा प्रश्न राज्यातील सर्व महिलांना पडला आहे। कारण हे साहजिक आहे, वितरणाची प्रक्रिया 2 दिवस झाली सुरू होऊन तरी देखील आमच्या खात्यावरती पैसे का येत नाही आहेत। कारण पहिल्यांदा काय व्हायचं की वितरण प्रक्रिया सुरू झाल्या आम्हाला लगेचच पैसे जमा होत होते। मागील 2-3 महिन्यांपासून तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण त्याच दिवशी पार पडायचे, म्हणजे ज्या दिवशी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल त्याच दिवशी बहुतांश 90% 95% महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायचे। मग आता काय झालं आहे, आता आम्हाला योजनेमधून अपात्र केलंय का किंवा आमचे आता योजनेचे पैसे परत येणार का नाहीच असे विविध प्रश्न या निमित्ताने राज्यातील असंख्य महिलांच्या मनामध्ये आहेत। तर त्याआधी लाडकी बहीण योजनेमधील महत्त्वाच्या अपडेट आणि सर्व गोष्टी पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण संपलेले नाही। हे वितरण अजूनही सुरूच आहे। हे वितरण खूप जास्त संथ गतीने होत आहे। परवा दिवशी जेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये हप्त्याचे वितरण होईल असे सांगितले, सुरुवातीला हे वितरण अगदी 1 ते 2% महिलांना पैसे आले असतील। त्यानंतर काल आपण पाहिलं की वितरणाची प्रक्रिया सुरू झाली। साधारणपणे 4 ते 7 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या योजनेचे 1500 रुपये जमा झाले आणि याची 100% आम्ही खात्री केली आहे। अनेक महिलांना पैसे जमा देखील झाले आहेत। त्या देखील ज्यांना पैसे जमा झाले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, तुमचे जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका सांगा, जेणेकरून महिलांना समजणार आहे की खरंच वितरण झाले देखील आहे। कारण अनेक महिलांना वाटत आहे की वितरण अजून सुरूच झाले नाही आणि तुम्ही जे सांगताय ते खोटं सांगताय, कोणालाही पैसे आले नाहीत। तर लाडक्या बहिणींनो, पैशांचे वितरण सुरू झालेलं आहे आणि बहुतांश महिलांना पैसे देखील आले आहेत आणि बहुतांश महिलांना पैसे आले देखील नाहीत। तर या संदर्भातील सर्व आपण माहिती आता जाणून घेत आहोत। तर 4 ते 7च्या दरम्यान म्हणजेच की वितरण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पार पडले, सकाळीपासून वितरण पार पडले नाही आणि योजना खूप जास्त मोठी आहे। जवळपास 2 कोटींच्या आसपास लाभार्थी आहेत आणि यांना एकाच टप्प्यामध्ये काल वितरण झाले। त्यामुळे म्हणजे जवळपास एक 20-25% किंवा 30-35% महिलांच्या खात्यावरती पैसे आले, इतर महिलांना पैसे आलेले नाहीत। आता हे वितरण लांबत का आहे तर लक्षात घ्या, मार्च एंड सुरू असल्यामुळे बँकेमध्ये देखील विविध प्रकारची कामं असतात। खरं पाहायला गेलं तर शनिवार रविवार देखील बँकेचे कर्मचारी आता उपस्थित असतात, कारण हे मार्च एंडमुळे बँकेचे आर्थिक वर्ष असतं, ऑडिट असतं, विविध प्रकारची कामे बँकांना पूर्ण करावी लागतात आणि या कारणामुळे त्या ठिकाणी बँका सुरू असतात। परंतु DBT वितरणाची प्रणाली विविध योजनांची देखील याच वेळी सुरू असते, ज्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांचे कर्ज नियोजन असेल किंवा विविध योजना असतील, घरकुल असेल किंवा बहुतांश योजना असतात, त्या योजनांचा निधी देखील सरकार तेव्हा वितरित करतं आणि यामुळे DBT प्रणालीवर देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ताण असतो, कधी मार्च एंडच्या टायमिंगला। आणि सरकारने यावेळी काय केलं की हप्त्याचे वितरण अगदी मार्च महिन्यात संपायच्या वेळी सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरित होण्यासाठी विलंब होत आहे। आणि यामुळेच लक्षात घ्या, आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः जेव्हा पोस्ट केली तेव्हा पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की 2-3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। हे 3 दिवसांचे कदाचित 4 आणि 5 दिवस देखील यावेळी होऊ शकतात, कारण वितरण हे खूप जास्त संथ गतीने सुरू आहे। एका टप्प्यामध्ये जर पैशांचे वितरण होत असेल तर अनेक महिलांना पैसे यायला वेळ लागणार आहे आणि म्हणूनच लक्षात घ्या, तुमचे जर पैसे आले नसतील तुम्ही काहीच करायचं नाही, अजिबात घाबरून जाऊ नका। तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आले आहेत, तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, तुम्ही कुठल्याही अटी व निकषांमध्ये अपात्र नाही आहात आणि तुम्ही तुमची KYC योग्य पद्धतीने केली असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे जमा होणार आहेत। अजून या योजनेचा हप्ता वितरित होण्यासाठी जर अशाच पद्धतीने संथ गतीने प्रक्रिया सुरू राहिली तर कदाचित 1-2 तारीख देखील येऊ शकते, म्हणजे 4-5 दिवस देखील जाऊ शकतात। कारण 31 मार्च पर्यंत वितरण होईल असे बोललं जात आहे की म्हणजे आता उद्याचा आणि परवाचा या 2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी सरकार देखील बँकांना सांगेल की वितरणाची प्रक्रिया जी संथ सुरू आहे ती तुम्ही स्पीडमध्ये करा आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरित करा, कारण आधीच हे वितरण खूप जास्त लांबले आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अगदी मार्च महिना संपताना जमा होत आहे आणि त्यामध्ये देखील वितरणाची प्रक्रिया अगदी एवढ्या सोप्या अगदी एवढ्या
हळू पद्धतीने होणार असेल तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणी नक्कीच नाराज होत आहेत. म्हणून सरकारने देखील याबाबत दखल घेऊन बँकांना सांगून लवकरात लवकर ही डीबीटी प्रणाली करून वितरणात लवकरात लवकर सुरू करावे, कारण अनेक महिला वाट पाहत आहेत. परंतु घाबरून जाऊ नका. पुन्हा एकदा सांगेल व्हिडिओच्या माध्यमातून, अनेक महिलांचे पैसे येणं बाकी आहे आणि त्या महिलांमध्ये तुम्ही आहात आणि तुमचे देखील पैसे लवकरात लवकर जमा होतील. कुठेही जाऊन तुम्हाला चौकशी करण्याची आवश्यकता नाही. अजून 2-3 दिवस तुम्ही त्या ठिकाणी थांबणे आवश्यक असणार आहे. आता तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि नसतील झाले तर देखील तुमचा जिल्हा नक्की सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करून अशाच अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.